आपल्या सर्वांना सुभाष नागपचा नमस्कार. मित्र हो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे आपण तणाव समजून घेऊ. आज आपण पाहतो बरीच माणसं तणावामध्ये असलेले आढळतात. अगदी जागतिक आकडेवारी सुद्धा तुम्ही पाहिली, देशातली आकडेवारी सुद्धा पाहिली, तर जिकडे-तिकडे लोक तणावग्रस्त आहेत. आजोबा तणावग्रस्त आहेत, आजी तणावग्रस्त आहेत, बाबा तणावग्रस्त आहेत, आई तणावग्रस्त आहे, मुलं तणावग्रस्त आहेत, मामा तणावग्रस्त आहे, मामी तणावग्रस्त आहे. सगळे तणावग्रस्त दिसतात. म्हणजे एवढं सगळे जर तणावग्रस्त लोक आयुष्य जगत आहेत, म्हणजे हा तणावच हे आयुष्य चालवतो की काय? तणावच हे जग चालवतं की काय? तसा आपला हा प्राण आपलं आयुष्य चालवतो. सगळ्यांचा प्राण त्याचं आयुष्य चालवतो. म्हणजे तो किती चांगला आहे. जर हा तणाव सगळं जग चालवत असेल, मग तो आपण थोडासा असा काहीतरी भीतीदायक, भयंकर असं त्या तणावाचं रूप आपण का निर्माण केलेलं आहे? ज्याच्याशी बोलायला जावं तो म्हणतो, "अरे थांब रे बाबा, मी खूप टेन्शनमध्ये आहे. मी खूप टेन्शनमध्ये आहे." हा म्हणतो, "मी ते खूप टेन्शनमध्ये आहे." तो म्हणतो, "मी खूप टेन्शनमध्ये आहे." मग हे टेन्शन असं हे म्हणजे टेन्शनमध्ये आहे म्हणजे चांगलं नाही, तर काहीतरी वेगळीच अवस्था काहीतरी आहे माझी भावनिक अवस्था. म्हणजे हे हे सगळं जे जग तणावाने जर चालवलं जात असेल, मग ते असं का मग? त्या तणावाविषयीचं आपलं मत अशा प्रकारचं का आहे? याविषयी आपण थोडंसं आज बोलणार आहोत. म्हणजे तणावाविषयी थोडंसं बोलूया असं माझ्या मनात आलं. प्रश्न आहे बघा, तुम्हाला तुमच्या नैमित्तिक वेळेपेक्षा अगोदर 2 तास उद्या समजा उठायचं आहे, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. तुम्हाला कोणत्यातरी कामानिमित्त बाहेर जायचं आहे किंवा इथेच काहीतरी काम आहे, पण तुम्हाला 2 तास लवकर उठून ती तयारी करून निघायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करतोय? आपण करतो, आपला जो मोबाईल आहे, त्याला अलार्म आपण सेट करतो आणि बरोबर त्यावेळी तो अलार्म वाजतो आणि आपण उठतो. इच्छा असो नसो तरी पण आपण त्या अलार्मप्रमाणे उठतो आणि त्या अलार्म्सला आपण ते म्हणा, "बरं झालं बाबा वाजलाच ते." मग असंही एक अलार्मसारखी एक सिस्टम आपल्या शरीरामध्ये जर निसर्गाने बसवलेली आहे आणि ती आपल्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला जागृत करते, अलर्ट करते. आपली कोणकोणती कामं असतात हो? सर्वसामान्य माणसांची कामं काय असतात? रेशन पाणी भरणं, इलेक्ट्रिक बिल भरणं, मेंटेनन्स भरणं, घरपट्टी, पाणीपट्टी जे काय असेल ती भरणे, ऑफिसला जाणे, ऑफिसची कामं करणे, कर्ज असतील तर कर्जाचे हप्ते फेडणे, स्वतःच्या तब्येतीचा विषय आहे, फॅमिलीच्या तब्येतीचा विषय आहे, मुलांचं शिक्षण असेल ते, त्यांच्या ज्या फिया असतील त्या आणि बाकी थोडं आई-वडिलांचं समजा आजारपण असेल, या अनुषंगानेच आपलं हे आयुष्य चाललेलं असतं. आणि आपल्याला ज्या प्रश्न आपल्यासमोर असतात ते याच अनुषंगाने असतात. म्हणजे मॅक्झिमम आपण म्हणतो मला खूप ऑफिसचं टेन्शन आहे. ऑफिसचं टेन्शन आहे. ऑफिसचं टेन्शन म्हणजे काय? जी ऑफिसमध्ये जी कामं आहेत, त्या कामाच्या अनुषंगानेच टेन्शन असेल. थोडंफार इकडचं थोडंसं ऑफिस बिहेवियर म्हणजे वर्तणुकीतलं पॉलिटिक्सचं असं काहीतरी टेन्शन असेल. ते ते ज्या ठिकाणी माणसं असतील, ज्या ठिकाणी कामं करायची असतात, त्या ठिकाणी खूप माणसं आली, तरी पण असं त्या गोष्टी होतच राहतात. त्या कामाचा भाग आहे. पण हे सगळं टेन्शन, घरोदारी आपण हे टेन्शन का घेऊन बसतोय? जर पहिला मुद्दा असा आहे, जर ही खरोखरच टेन्शन जग चालवत आहे, मग ते टेन्शन चांगलं असलं पाहिजे. टेन्शन आपल्याला मदत करत असलं पाहिजे. पण तशा भावनेने आपण त्याच्याकडे पाहत नाही. तर मुळात हे बघा, जर आपल्याला एक आपल्या शरीरातली सिस्टम जागृत करत असेल, वेळच्या वेळी सांगत असेल, तर ती सिस्टम आपल्याला सहाय्यकारी आहे. म्हणजे आपण त्या प्रकारे त्या टेन्शनकडे बघतोय असं न बघता, ती आपल्याला एक सहाय्यकारी सिस्टम आहे. आपल्याला मदत करणारी सिस्टम आहे. आपल्याला जागृत करणारी सिस्टम आहे आणि त्या सिस्टमच्यामुळेच आपली कामं करण्यासाठी आपण प्रेरित होतो. ती कामं पूर्ण करण्यासाठी आपण प्रेरित होतो. तर कोणी का असेना, विद्यार्थी असतील, पालक असतील, कर्मचारी असतील, साहेब असतील, उद्योजक असतील, कोणीही असतील. ते टेन्शनची प्रणाली आपल्याला वेळीच सांगतच असते, हे तू काम करून टाक. म्हणजे बघा, आज मला काय म्हणायचं आहे, टेन्शनकडे असं एक काहीतरी वेगळं आणि भयानक अवस्थेमध्ये मी आहे, असं पाहू नका. सुरुवातीला आपण आज असं ठरवूया, की टेन्शन एक मदत करणारी यंत्रणा आहे. सकाळी जा
आणि ऑफिसचं ते पहिलं काम कर, त्यांना ईमेल कर, साहेबांसमोर ती फाईल ठेवू किंवा अजून जी काय अनुषंगाने असतील. कॉलेजमध्ये असेल तर ते प्रिपरेशन कर, मोठ्या परीक्षेची तयारी करतोस ते वेळीच त्या परीक्षांची तयारी कर, अशी ही सिस्टम सांगते. म्हणजे मदत करणारी ही यंत्रणा असल्यामुळे या यंत्रणेला आपण थँक्स म्हटलं पाहिजे. ही यंत्रणा आपल्याला मदत करते हे लक्षात घ्या. पहिला पाठ ही सांगते म्हणजे मदत करते. आता हा पुढचा जो पाठ कधी वाढतो, आपण तिने सांगितलेल्या सिस्टमने काम केलं म्हणजे आपल्या जबाबदारी आहे. ती सिस्टम काय सांगते, तुझी ही जबाबदारी आहे, तुझी ती जबाबदारी आहे, ऑफिसमधली जबाबदारी आहे, घरची जबाबदारी आहे, फॅमिलीची जबाबदारी आहे. ह्या सगळ्यात वेळा जबाबदारी आहेत, तू त्या करत जा. ही सिस्टम वेळोवेळ आपल्याला सांगत राहते आणि त्या सिस्टमप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडली की तणाव खतम होऊन जातो, तिचं काम संपून जातं. आता ह्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या? जबाबदाऱ्या म्हणजे काम करणं. काम कसं करायचं, वेळेत कसं करायचं, हे आपल्याला सवय बाळगावी लागेल. आपण टेन्शन म्हणण्यापेक्षा, टेन्शन मॅनेजमेंटपेक्षा जबाबदारी मॅनेजमेंट, वर्क मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, सवयी चेंज करणे, या सगळ्या गोष्टी आपण मानूया. या गोष्टींच्या सहाय्यानेच आपल्याला परफॉर्मन्स देता येणार आहे. आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या समजा जबाबदाऱ्या आहेत, त्या आपल्याला कराव्याच लागतील. आपण टेन्शन किती घेऊन बसलो आणि काय केलं तरी त्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या कराव्या लागणार आहेत. मग आता इथे काय मदत होईल? जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, टेन्शनला एक सकारात्मक बघायचं, एक चांगली गोष्ट आपल्याला सूचना देणारी यंत्रणा आहे, हा पहिला भाग बघायचा. मग आता ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्या वेळीच पूर्ण करायच्या आहेत, हा दुसरा भाग बघायचा. आणि त्या वेळीच पूर्ण करताना एक चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने ते मी माझं काम करणारच, त्या डेडलाईनला मी माझं काम करणारच, ह्या एक चांगल्या भावनेने सामोरं जायचं. तिथे शंका घेत बसायचं नाही, हे माझं काम होणार का, ते माझं काम होणार का, काय अडथळा येईल, अशा शंका नाही घेत बसायच्या. त्या सकारात्मक भावनेने तिथे जाऊन ते काम करायचं. हा पुढचा पाठ येतो. पहिला पाठ आपल्याला जे तणावाने सांगितलेलं आहे त्याला आपण आदरार्थी घेऊया, त्याच्याकडे चांगल्या भावनेने पाहूया. ते काहीतरी भयानक असं आपल्या आयुष्यामध्ये येऊन बसलेलं आहे, ह्या दृष्टीने आपण त्याच्याकडे नको पाहूया. तर एक चांगल्या भावनेने पाहूया, हा पहिला पाठ आहे. आणि तो काय सांगतो, तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा, तुमचे कामं करा वेळच्या वेळी, म्हणजे माझा काय प्रश्नच येणार नाही. म्हणजे तणाव घेण्याचा प्रश्नच नाही. आता पुढचे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि तणाव नियोजन हा भाग आहे, तो नंतर पुढे सुरू होतो. जर इथेच आपण हे सगळं काम संपवून टाकलं, मग पुढे कुठे येणार आहे? आता समजा आपण रुटीन जे आहे ते आपलं काम आहे, मग ते कामामध्ये सुधारणा करून हे ताणतणाव कसे कमी होतील, म्हणजे वेळेस ते काम पूर्ण कसं होईल, ते आपलं जबाबदारी आहे पुढे. तर आजच्या तणावाविषयी बोलू काहीतरी याच्यामध्ये मला असंच म्हणायचं, तणावालाच आपण चांगल्या भावनेने पाहूया. तणाव ते सांगतो ते वेळीच पूर्ण करूया. आणि वेळीच पूर्ण करण्यासाठी बघा, तणाव आहे ना, एक एनर्जी देत असतो आपल्याला तो सांगून. आणि जर ते आपण लांबत गेलो मग त्याची एनर्जी कमी होते, मग शरीर आपलं आजारी पडतं. तर तुम्ही काम करायला घ्या, बघा कसं तुमच्या शरीरातून एक एनर्जी निर्माण होते. तर हे वेळीच काम पूर्ण केल्यानंतर तो तणाव पूर्ण संपून जाईल. तणावाकडे चांगल्या भावनेने पाहूया आणि ते काम पूर्ण करायचं आहे ते वेळीच पूर्ण करूया. आणि पूर्ण करताना सुद्धा ते काम पूर्ण होणारच आहे, ते मी काम पूर्ण करणारच आहे, ह्या कुठच्याही शंका न घेता त्या भावनेने ते काम पूर्ण करूया. म्हणजे हे तणावाबाबतचं हे काहीतरी बोलायचं होतं, हे बेसिक लेवलचं मी सांगितलं. इथेच जर तणाव आपण रोखला तर आपला छान वाटेल, आता पुढे रिलॅक्स वाटेल. एवढं बोलून मी हा व्हिडिओ थांबवतो. पुढच्या व्हिडिओला आपण परत भेटूया. धन्यवाद.